समजा ग्लायफोसेट जर जमिनीमध्ये शिडकाव केला तर तुमच्या जमिनीत एवढंसं गवत उगवणार नाही. तर मला योगायोगाने 9 वर्ष झालेली असताना मी सांगितलं सर, म्हटलं मी तर वर्षाला 3 पिकं घेतोय, 27 वेळा ग्लायफोसेट तर वापरलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त तणनाशक वेगळे जेवढे निवडणूक असेल पौष्टिक ते सगळं वापरलं आहे. म्हणजे 27 वेळा मी ग्लायफोसेट वापरून मग मला तणनाशकाने जमीन खराब होते हा जर तुमचा संकल्प आहे, पण मी गेले 6 वर्षामध्ये रासायनिक खत मला वापरावं लागलं नाही, याचा अर्थ माझी जमीन सुपीक झाली तणनाशक. हा, आणि माझी पिकं बिना खतावर पिकायला लागली. याचा अर्थ काय सर होतोय, तर हे त्यांना उत्तर नाही देता आले जे ग्लायफोसेटच्या ह्याच्यामध्ये असतात. कारण जे सांगितलं जातं ते वेगळं आणि आपण प्रत्यक्ष कृती करतो ना त्याचा रिझल्ट वेगळा. आणि शेतकऱ्यांना हे जेव्हा आपल्याला कळतं ना, मग तेव्हा कळतं की एसी मध्ये बसणारे लोक आपल्याला किती मागे ढकलतात. तर हा अभ्यास आपण शेतकरी या लेवलला, कारण मी एक छोटा शेतकरी, 1 एकरचा शेतकरी, एका एकरवर पूर्ण कुटुंब भागवायचं आणि माझी जमीन मला खराब करून घेण्याची इच्छा बिलकुल नाही, कारण मला दुसरा हेच नाही, मार्गच नाही. पण आज माझ्या जमिनीमध्ये थोडक्यात झाले तर 26 प्रकारची पिकं घेतोय मी, जी नाही येणारी पिकं घ्यायला लागलो. आमचा भाग आहे फक्त भात, ओनली 1 भात आणि एक पावटा राहतो वाल. त्याच्या व्यतिरिक्त 2 पिका व्यतिरिक्त पीक आमच्याकडे येणं अशक्य. कोणते घेता तुम्ही? आता त्याच्यामध्ये कडधान्य, पालेभाज्या, म्हणजे बघा कडधान्यामध्ये मूग, मटकी, तूर, वाटाणा, उडीद, हुलगा, कुळीद म्हणजे ते सगळे आले. पालेभाजीमध्ये पालक, मेथी, शेपू, कोथिंबीर हे आलं. वांगी, टॅमॅटो, वेलवर्गीय, अधिक वेगवेगळ्या सोर्स म्हणजे जे सोयाबीन पिकत नाही, हा भाजीपाला टोटल आले. सोयाबीन पिकत नाही ते घेण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक पीक हो टोटली पिकलं. म्हणजे त्या जमिनीमध्ये जे टेम्परेचर पाहिजे ना त्या पिकाला ऑलरेडी तयार होत असतं. ते कसं होतंय, त्या जमिनीमध्ये जो आपण एशी बघा, एशी असते त्याला एक हवा सोड, तसं जमिनीमध्ये जेव्हा पोकळ्याने सेंद्रिय पदार्थ असतो, जी हवा असते ना ती जर तुम्ही भर दुपारी गेला आणि जमिनीवर हात ठेवला ना SRTच्या, तर तुम्हाला त्याच्यातून थंड असा गारवा येतो. असं ते एशी सारखं त्या पिकाला परफेक्ट. बरं, मग आता हे आपण म्हणतो आता समजा माल पकडलेला आहे, झाड आहे समजा मोसंबीचे, आता बरेचसे जणांचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही तणनाशक ग्लायफोसेट मारलं तुम्ही समजा राऊंड अप, तर त्याची फुलगळ होते. तुमचं म्हणणं होत नाही ते? बघा तो भागाचं उत्तर ह्याच्यावर मोठी चर्चा आता ऑलरेडी झाली. कोण होतं बरं? मीच गेलो. यांनी हे मोसंबीचे स्वतः शेतकरी आहेत आणि यांना काय समग्र उमगलंय त्यांच्याकडून आपण ऐकू. तुमच्या प्रश्नाचं उत्तर एकदा ह्यांच्याकडून आहे. यांना किती काय उमगलंय किंवा काही शंका मनात अजून असते? तुम्ही जो प्रश्न विचारला ना, समजा फुलगळ होती, माझा पण तोच प्रश्न होता. पण यांचा विषय असा आहे की जर समजा बाकीचे जे शेत आहे, समजा आपण जे खुरपून काढतो किंवा हे तणनाशक मारित नाही, त्या ठिकाणी फळाची संख्या थोडी कमी असते. आणि हे मारल्यामुळं झाड थोडं आपल्याला माहिती थोडं ताणावर येतं. ताणावर आल्यामुळे काय होतं, वाजूपेक्षा जास्त फळं लागत, त्याच्यामुळे बी ते थोडी गळ होऊ शकते, असं एक अंदाज आहे. आता मी तर त्या विषयावर म्हणजे बरेच बगीचे पाहिले, पण मला सुद्धा थोडं पण आज थोडं कन्फ्युज कमी झालं. गळ होणार ना तुम्हाला. आज समजा मला जेवढी बुक मी तेवढंच घेणार ना. हा, फळगळ होणं एक साहजिक, पण काहीचं म्हणणं कसं आहे की बाबा जो बार आहे याच्यामध्ये आता माझ्याकडे 42 महिन्याचाच बाग आहे मोसंबीचा. 42 महिन्यामध्ये आपण आतापर्यंत 17 टन माल विकला आणि आता मिरगचा एवढा माल आहे की माझ्या झाडाला आधार द्यावा लागला. म्हणजे मी 25-30 हजाराचे बांबू विकत आणलेत आणि माझे बेडवर झाड आहे. मी म्हणजे आता पण लावणीपासून एकदाही खुरपलं नाही त्याला, पूर्ण तणनाशकाचं वापरतो कंटिन्यू. आता फक्त एकच नाही, आलटून पालटून वापरायचं. तुम्ही ग्लायफोसेट वापरा, त्याच्यानंतर स्वीप पॉवर म्हणून एक आलेलं आहे ते वापरा. तुमच्या शेतात जर काँग्रेस जास्त असेल तर तुम्ही साधं ते आपलं नाही गव्हामध्ये मारत नाही का आपण ते साधं मेट्रिक, नाही टाटा मेट्रिक सारखं साधं एक साधं अलग्रीप म्हणून ते 80 रुपयामध्येच मिळतं. म्हणजे तुमचं तण कुठलंय त्याला कसं कंट्रोल करायचं त्या पद्धतीने वापरा. हराळीला कोणतं तण करता तुम्ही? हराळीला ग्लायफोसेट त्याचं जे प्रमाण आहे ना 75 ते 100 ml टाकायचं. तुम्ही अति वापरू नका. पण सुरुवातीच्या स्टेज मध्ये वापरा. तुम्ही हराळ खूप वाढली. सगळ्यांना याच्याविषयी एक बोलतोय तणनाशक विषयी, जरा लक्ष द्या. हे बघा, कोणत्याही पिकाला कोणत्याही पिकाला कोणत्या वेळेस तणनाशक वापर करायचा आहे हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. ते स्टेजला कोणते आहे
आणि मारायचं आणि आपल्या शेतामध्ये गवत कोणतं आहे. अगर तुम्ही ते फुल वगैरे जेव्हा फळधारणा असेल त्यावेळेस जर आपण वापरत असेल ना, त्याचा काही अंश वाऱ्याने हवेने उडत असेल तर तो एक परिणाम. किंवा काही फळं नसताना तण किती आहे आणि त्यावेळेस आपण घेण्याची काळजी, या सगळ्या. आणि जितकं तुम्ही त्या पिकाला म्हणजे या जसं दादा बोलले, आपण जेव्हा वाफ्यावर एखादी लागवड करतोय आणि त्या वाफ्यावर जेव्हा आपण तणनाशकाचं जे खत असतं, जे गवत, ते म्हणजे आपलं खत असतं, त्याला जर योग्य वेळी योग्य टायमाला मारलं, जसे वर्ष वाढतील ना तेव्हा तुमच्या शेतामध्ये जो अन्नसाठा तयार होईल ना, तेव्हा तुमची फळगळ आहे ना ती पण आपोआप कमी होत जाईल. आता तेवढं अन्न नाही, त्यामुळे त्याला अति लागतात आणि काही गळतात. हा एक भाग होतोय, कारण तेवढा अन्नसाठा महत्वाचा एक आहे. पण जसे वर्ष जातील आणि तुम्हाला मारण्याची वेळ जर साधली गेली तुमच्या पिकानुसार, तर तो सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. आणि हे जर तुम्ही मागे पुढे कधीतरी केलं तर तो त्याचा इफेक्ट परिणाम होऊ शकतो. आणि मारण्याच्या क्रिया म्हणजे बऱ्याच आहेत, जसं हवेमध्ये मारू नये, त्याला मारताना आपलं उडू नये, ह्या बऱ्याच क्रिया आहेत ज्या आपल्याला कारण तणनाशक आता ग्लायफोसेट सगळ्या पिकाला हानिकारकच आहे, पण त्याचा योग्य आणि तणासाठीच वापर केला तर ते औषध पण तुम्हाला जे बोललो ना, योग्य मार्गदर्शन गरज आहे. योग्य मागच्या मार्ग. 2 वर्षापूर्वी काय झालं, मी पेंडेमिथाइल कॉटन पीक लावायच्या अगोदर वापरले गेलो. आता त्याची शिफारस होती 40 ml ची, माणसाकडून ती 60 ml वापरले गेलो. पण त्याचा इफेक्ट असा झाला की मी 5 वेळेस सरकीचं बियाणं लावलं सर, तरी उगून आलं की ते कोंब आलं की जळायचं, उगून आलं कोंब आलं की जळायचं. ग्लायफोसेटमुळे मी काय बोललो, जास्त काळ टिकतं मत व्यक्त करायला पाहिजे. प्रमाण कमी जास्त झालं की हाच मुद्दा महत्वाचा आहे आणि तो आपल्याला सगळ्याला समजून घ्यायचा आहे. बरं का मंडळी, आता लक्ष द्या, आपण एक सगळेजण जशी नवीन मोटरसायकल घेऊन चालवायला शिकलो तशाच स्थितीमध्ये आता आहोत. ह्या सगळे ही जी तुमच्या भागातली पिकं आहेत ज्याच्याविषयी आम्हाला फारसं काहीच माहिती नाही. एवढं असं कापसाचं पीक आणि मोसंबीच्या आम्ही बहुधा पहिल्यांदाच आम्ही तुमच्या इथे आहोत. तर आता हे सगळं जे आहे ना, ही कार्यप्रणाली, प्रोटोकॉल म्हणजे मगाशी मी म्हणालो की तुम्हाला एक प्रोटोकॉल, त्याला कार्यप्रणाली किंवा ह्यांनी सांगितलेला काय शब्द, शिष्टाचार, कार्यप्रणाली हा जास्त सोपा समजणारा शब्द मला वाटतो. तर 1, 2, 3, 4, 5, 10 ही कार्यप्रणाली पहिले निर्माण व्हायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी विठ्ठलरावनी केलेलं जे काम आहे हे 1 नंबरचं काम आहे की त्यांनी तुम्हाला सगळ्यांना एकत्र आणलंय. त्याच्यावर तुम्ही सगळेजण, मी पाहतोय की तुम्ही तुमचे अनुभव लिहिताय, पण आता ह्या सगळ्या अनुभवांचं एकत्रीकरण करून त्याची एक प्रॉपर कार्यप्रणाली आपल्याला करावी लागेल. तर याच्यासाठी कोणीतरी मी इथे एक ओळख करायची मगासपासून राहून गेली, कारण इतकं उत्स्फूर्त सगळं वातावरण आहे. इथे प्रोफेसर डॉक्टर भलगे आलेले आहेत. ते वाल्मिक संस्थेचे प्रमुख म्हणजे प्रोफेसर होते. आज तुमच्या औरंगाबादमध्ये जे हायटेक इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्याचे ते प्रोफेसर आहेत. पण ते आपल्या ह्या प्रवाहाशी, शेतकऱ्या त्यांची शेती नाही काय आहे, कुठेतरी थोडीशी शेती, पण आपल्या ह्या प्रवाहामध्ये गेली पहिल्यापासून, म्हणजे मी म्हणेन 7, 8, 10 वर्षापासून हे गुंफलेले आहेत. तर हे तुमच्या औरंगाबादचे आहेत. प्रोफेसर, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही सुद्धा ह्या ग्रुपवर ऍक्टिव्ह व्हा. म्हणजे ऍक्टिव्ह नुसतं बघा आणि त्यातनं आलेले चांगले मुद्दे एकत्र करून एक कार्यप्रणाली आपण सगळे मिळून ते करत असताना आम्हाला पण तुम्ही घ्या, कारण त्याच्यामधला शास्त्रीय दृष्टिकोन हा त्याच्यामध्ये यावा लागेल. ह्यांचा किती वर्षाचा अनुभव? माझा जवळपास 4 वर्षाचा. 4 वर्ष म्हणजे विठ्ठलरावांच्या पेक्षा 1 वर्ष जास्तच, आणि त्यांची क्षेत्र जास्त आहे मला वाटतं. माझ्याकडे थोडं 35 एकर आहे, पण हा म्हणजे किती? 10 एकर केलेलं आहे. 10 एकरवर तुम्ही SRT ऑलरेडी स्वीकारलेला आहे. तुम्हीच तुम्हाला एकमेकाला सगळे मदत करू शकणार आहात. तर ही कार्यप्रणाली मदत निर्माण करण्यामध्ये तुम्ही 2-3 जण, विठ्ठलराव, तुम्ही हे सगळेजण ह्यातले जे कोणी आहेत, खूप हिरिरीने भाग घेणारे, जे पोस्ट टाकणारे, त्यांना आयडेंटिफाय करा. आणि हे कुठे गेले, त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. याचं तंतोतंत व्यवस्थित ती निर्माण झाली की त्याला फॉलो करणारी अशी एक टीम तयार झाली पाहिजे. आणि ही टीम ह्याच्यामध्ये हे पण असायला पाहिजेत. तर अशा प्रकारे हे आपण सगळेजण फार झपाट्याने ह्यात पुढे जाऊ शकू आणि सगळ्यांना त्याचा फायदा होईल, आपल्या भूमातेला त्याचा फायदा होईल.